सुरुवातीला मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी। अखेर मुंबईमध्ये कोविडचे रुग्ण आढळत असल्याचं मुंबई महानगरपालिकेकडून सांगण्यात आलंय। यासोबतच ज्यांना श्वसनाचे, हृदयाचे, रक्तदाबाचे गंभीर आजार आहेत त्यांनी विशेष काळजी घ्यावी असं आवाहनही पालिकेनं केलंय। कोविडची लक्षणं आढळल्यास सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं, इतरांपासून अंतर राखणं, साबणानं वारंवार हात धुणं आणि योग्य आहार घेणं यावर महानगरपालिकेनं भर द्यायला सांगितलंय। कोविड-19 साठी महापालिकेनं त्यांच्या रुग्णालयांमध्ये उपचार आणि मार्गदर्शनाची सोय उपलब्ध करून दिली आहे। सेव्हन हिल हॉस्पिटलमध्ये 20 खाटा, MICU साठी 20 खाटा, लहान मुलं आणि गरोदर स्त्रियांसाठी 60 खाटा आरक्षित करण्यात आलेले आहेत। याबाबत अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून। अक्षय, मुंबईमध्ये कोविडनं पुन्हा एंट्री केली आहे, काय अधिक माहिती? हेमाली, आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये काही प्रमाणात रुग्णांमध्ये कोविड सदृश लक्षणं आढळत होती, अशा प्रकारच्या माहिती आज सकाळपासून पुढे येत होती। काही रुग्णांचा कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असं देखील सांगण्यात आलं होतं आणि यावरती आता मुंबई महानगरपालिकेने स्पष्टीकरण देणारी एक प्रेस नोट जाहीर करण्यात केली आहे। सिंगापूर, हाँगकाँग सारख्या देशामध्ये कोरोना वाढताय आणि यासोबतच एप्रिल आणि मे जानेवारी ते एप्रिल पर्यंत काही कोविडचे मोजकेच रुग्ण आढळून आले होते। मात्र मे महिन्यात आता या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं महापालिकेने आपल्या प्रेस नोटच्या माध्यमातून सांगितलं आणि नागरिकांना सतर्क राहण्याचं, घाबरून न जाण्याचं, पॅनिक न होण्याचं आवाहन देखील महापालिका करते। यामध्ये रुग्णांमध्ये विशेषतः जे कोमॉर्बिड रुग्ण आहेत, ज्यांना आधीचे आजार आहे, श्वसनाचा असेल, उच्च रक्तदाबाचा असेल, हृदयाचा असेल, त्यांनी विशेष काळजी घेण्याच्या संदर्भात सांगितलेलं आहे। आणि यासोबतच महानगरपालिका सातत्यानं आवाहन करताय की कोविड सारखी लक्षणं आढळली तर महापालिकेच्या दवाखान्यामध्ये जा, त्यासोबतच हात धुणे, सुरक्षित अंतर राखणे, त्यासोबतच मास्क लावणे आणि आयसोलेट जर गरज वाटत असेल तर लोकांपासून थोडं गर्दीतनं दूर राहणे, या सगळ्या उपाययोजना करण्यासंदर्भात महानगरपालिकेने जनतेला आवाहन केलंय। पण यात प्रामुख्यानं सातत्यानं जनतेने घाबरून जाण्याचं कारण नाही असं महापालिकेने विशेष म्हणजे नमूद केलेलं आहे। आणि महापालिकेने आता त्यांची तयारी देखील दाखवलेली आहे। एकूण 100 खाटा या सेव्हन हिल रुग्णालयामध्ये आरक्षित करण्यात आलेल्या आहे, तर तसंच कस्तुरबा रुग्णालयामध्ये जवळपास 20 खाटा आरक्षित करण्यात आल्या आहे। या 100 खाटांपैकी कस्तुरबा सेव्हन हिल रुग्णालयामध्ये 20 खाटा या अत्यंत ज्यांची प्रकृती गंभीर असेल, MICU यांच्यासाठी ठेवण्यात आलेल्या 20 खाटा, लहान मुले आणि गरोदर स्त्रियांसाठी, तर सर्वसामान्य रुग्णांसाठी 60 खाटा असं वर्गीकरण करण्यात आलंय। अशाच काहीशी सरासरी देखील कस्तुरबा रुग्णालयामध्ये खाटांची वर्गीकरण करण्यात आलंय। मात्र एक बाब अत्यंत गंभीर म्हणायला लागेल हेमाली, की कोरोना ज्या आजारामुळे 2 वर्ष लॉकडाऊन सारख्या परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागलं, तो आजार आता पुन्हा डोकं वर काढताना बघायला मिळतो आणि महाराष्ट्रात जर ही परिस्थिती असेल तर अत्यंत गंभीर म्हणावी लागेल। कारण जे शेजारचे देश आहे, सिंगापूर असेल, हाँगकाँग असेल, त्या ठिकाणी चायना असेल, या देशामध्ये रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।